शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगमयं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. श्रीमद भगवद्गीता अध्याय 9. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, तू दोषदर्शी नाहीस, म्हणून गुह्यातील गुह्य असे विज्ञानासहित ज्ञान जे जाणल्याने पापापासून मुक्त होशील ते मी तुला सांगतो, ते ऐक. हे ज्ञान सर्व गुह्यात राजा म्हणजे श्रेष्ठ राजविद्या अर्थात सर्व विद्येमध्ये श्रेष्ठ, पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष बोध देणारे, आचरणास सुखकारक, अव्यय आणि धर्मी आहे. या धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष हे परंतपा मला येऊन न मिळता मृत्यूयुक्त संसाराच्या मार्गात परत येतात. त्यांना मोक्ष मिळत नाही. मी आपल्या अव्यक्त स्वरूपाने हे सर्व जग विस्तारले किंवा व्यापिले आहे. माझ्या ठाई सर्व प्राणी मात्र आहेत, मी त्यांच्या ठाई मात्र नाही, आणि माझ्या ठाई सर्व प्राणी मात्रही नाहीत. पहा ना, कशी ही माझी ईश्वरी करणे किंवा योग सामर्थ्य. प्राणीमात्र उत्पन्न करणारा माझा आत्मा प्राणीमात्र धारण करूनही पुन्हा त्या जीवांमध्ये नसतो. सर्वत्र वावरणारा महान वायू ज्याप्रमाणे सर्वथा आकाशाच्या ठाई, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्र माझ्या ठाई आहेत असे समज. कल्पांती सर्व जीव हे कौंतेया माझ्या प्रकृतीस येऊन मिळतात, आणि कल्पारंभी म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रारंभी मीच त्यांना पुन्हा निर्माण करतो. मी आपल्या प्रकृतीला हाती धरून या प्रकृतीच्या ताब्यात केल्याने अवश म्हणजे परतंत्र, ज्याच्या त्याच्या कर्माने बद्ध असा झालेला हा जीवांचा सर्व समुदाय पुन्हा पुन्हा निर्माण करतो. पण हे धनंजया, या सृष्टी निर्माण करण्याच्या कर्मात माझी आसक्ती नसून मी उदासीनासारखा राहत असल्याने ती कर्मे मला बंधनकारक होत नाहीत. मी अध्यक्ष होऊन प्रकृतीकडून सर्व चराचर सृष्टी प्रसवितो. या कारणामुळे हे कौंतेया, जगाची ही घडामोड चालली आहे. सर्व भूतांचा मोठा ईश्वर असे जे माझे परम स्वरूप, ते न जाणणारे मूढ लोक मनुष्य देह धारण केलेल्या मला मनुष्य देहधारी समजून अवमानितात. त्यांच्या आशा व्यर्थ, कर्मे फुकट, ज्ञान वांझ आणि चित्त भ्रष्ट असून त्यांनी मोहात्मक राक्षसी व आसुरी स्वभावाचा आश्रय केलेला असतो. परंतु दैवी प्रकृतीचा आश्रय करून राहिलेले महात्मे, हे पार्था, सर्व प्राणीमात्रांचे अव्यय आदिस्थान जो मी, त्या मला ओळखून अनन्य भाव उत्साहाते माझे भजन करतात, आणि यज्ञशील, दृढव्रत आणि नित्य योगयुक्त उत्साहाते माझे सतत कीर्तन व वंदन करीत भक्तीने माझी उपासना चालवितात. तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी, त्या माझे एकत्वाने म्हणजे अभेदभावाने, पृथकत्वाने म्हणजे भेदभावाने किंवा बहुप्रकारे ज्ञानयज्ञाने यजन करून उपासना करीत असतात. कृतू म्हणजे श्रौत यज्ञ मी, यज्ञ म्हणजे स्मार्थ यज्ञ मी, स्वधा म्हणजे श्राद्धात पितरांना अर्पण केलेले अन्न मी, औषध म्हणजे वनस्पतीपासून यथार्थ उत्पन्न झालेले अन्न मी, यज्ञात हवन करताना म्हणतात ते मंत्र मी, तूप मी, अग्नी मी, आणि अग्नीत टाकलेल्या आहुती सुद्धा मीच. या जगताचा पिता, माता, धाता, पितामहा मी. जे काय पवित्र आणि जे काही ज्ञेय आहे ते, आणि ओंकार, ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेद मीच आहे. सर्वांची गती,
सर्वांचा पोषक, प्रभू, साक्षी, निवास, शरण, सखा, उत्पत्ती, प्रलय, स्थिती, निधान आणि अव्यय बीजही मीच आहे. मी ऊन पिडितो, मी पाऊस अखंडितो आणि सोडतो, अमृत व मृत्यू तसेच सत आणि असतही मीच आहे. हे अर्जुना, त्रिविध म्हणजे ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद या 3 वेदातील कर्मे करणारे जे सोमापी म्हणजे सोमयाजी व निष्पाप पुरुष माझे यज्ञाने पूजन करून स्वर्गलोक प्राप्तीची इच्छा करतात, ते इंद्राच्या पुण्यलोकास जाऊन पोचतात. स्वर्गात देवांचे अनेक दिव्य भोग ते उपभोगितात आणि त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याचा क्षय झाल्यानंतर ते पुन्हा जन्म घेऊन मृत्यूलोकी येतात. अशा प्रकारे त्रयी धर्म म्हणजे 3 वेदातील यज्ञ यागादी श्रौत धर्म पाळणाऱ्या व काम्या उपभोगाची इच्छा ठेवणाऱ्या लोकास स्वर्गाच्या येरझाऱ्या मात्र प्राप्त होतात. जे अनन्यनिष्ठ लोक माझे चिंतन करून मला भजतात, त्या नित्य योगयुक्त पुरुषाचा योगक्षेम मी चालवित असतो. श्रद्धेने युक्त होत्साते दुसऱ्या देवतांचे भक्त बनून जे यजन करतात, तेही हे कौंतेया विधिपूर्वक नसले तरी पर्यायाने माझेच यजन करतात. कारण सर्व यज्ञाचा भोक्ता व स्वामी मीच आहे. त्यांना माझे तत्वतः ज्ञान नाही म्हणून ते घसरत असतात. देवांचे व्रत करणारे देवास, पितरांचे व्रत करणारे पितरास, भूतांची पूजा करणारे त्या भूतास आणि माझे यजन करणारे मला येऊन मिळतात. एखादे पर्ण, फूल, फळ किंवा यथाशक्ती थोडे पाणीही जो मला अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने अर्पण करतो, त्या प्रयतात्म म्हणजे नियतचित्त पुरुषाची ती भक्तीची भेट मी आनंदाने सेवन करतो. हे कौंतेया, तू जे करतोस, ते जे खातोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, जे तप करतोस, ते सर्व मलाच अर्पण करीत जा. अशा प्रकारे वागल्याने कर्म करून ही कर्माची शुभाशुभ रूपे जी बंधन त्यापासून तुझी सुटका होईल व कर्मफलांचा संन्यास करण्याचा जो हा योग, त्याने उक्तात्मा म्हणजे शुद्ध अंतःकरण आणि मुक्त होत्साथा मला येऊन पोचशील. मी सर्व प्राणीमात्रांना सारखा आहे. मला कोणी द्वेष्य म्हणजे नावडता आणि कोणी प्रिय म्हणजे आवडता असे नाही. तर जे माझे भक्तीने भजन करतात ते माझ्या ठाई आणि मीही त्यांच्या ठाई असतो. मोठा दुराचारी का असेना, मला जर तो अनन्य भावाने भजत असेल तर तो साधूच समजावा. कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय चांगला झालेला असतो. तो लवकरच धर्मात्मा होतो व नित्य शांती पावतो. हे कौंतेया, तू असे पक्के समज की माझा भक्त कधीही नाश पावत नाही. कारण हे पार्था, माझा आश्रय करून स्त्रिया, वैश्य, शूद्र किंवा जे पापयोनी असतील ते सुद्धा परमगती प्राप्त करतात. मग जे पुण्यवान ब्राह्मण तसेच राजर्षी म्हणजे क्षत्रिय माझे भक्त आहेत, त्यांना त्यांची गोष्ट कशाला? या अनित्य व असुख म्हणजे दुःखकारक मृत्यूलोकी तू आहेस म्हणून तू मला भज. माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे यजन पूजन कर आणि मला नमस्कार कर. याप्रमाणे मतपरायण होऊन आपला योग चालविल्यास मलाच येऊन पोचशील. याप्रमाणे श्री भगवंतांनी गायलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदात ब्रह्मविद्या अंतर्गत योग म्हणजे कर्मयोग शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील राजगुह्य योग नावाचा 9वा अध्याय येथे संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. अध्याय 10वा. भगवान म्हणाले, हे महाबाहो, माझ्या भाषणाने संतुष्ट होणाऱ्या तुला तुझ्या हिताची जी एक उत्तम गोष्ट आहे ती मी तुला पुनश्च सांगतो. माझी उत्पत्ती देवांच्या गणांना आणि महर्षींनाही कळत नाही. कारण देवांचे आणि महर्षींचे
मीच आदी कारण आहे. मी पृथ्वी आदी सर्व लोकांचा मोठा ईश्वर असून मला जन्म आदी नाही असे जो जाणतो तोच मनुष्यांमध्ये मोहविरहित होऊन सर्व पापांपासून मुक्त होतो. बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, दुःख, भय, अभाव तसेच भय आणि अभय, अहिंसा, समता, तुष्टी, संतोष, तप, दान, यश, अपयश इत्यादी अनेक प्रकारचे प्राणिमात्रांचे जे भाव ते माझ्यापासूनच उत्पन्न होतात. 7 महर्षी, पूर्वीचे 4, तसेच मनु ज्यांच्यापासून या लोकांमध्ये ही प्रजा झाली, हेच माझेच मानस म्हणजे मनाने निर्माण केलेले भाव आहेत. माझी ही विभूती म्हणजे विस्तार आणि योग म्हणजे हा विस्तार करण्याची युक्ती अगर सामर्थ्य यातील तत्व जो जाणतो त्याला स्थिर जे कर्मयोग प्राप्त होतो यात संशय नाही. मी सर्वांचे उत्पत्ती स्थान आणि माझ्यापासूनच सर्व वस्तूंची प्रवृत्ती हे जाणून शहाणे पुरुष भावयुक्त होतात मला माझेच भजन करतात. माझ्या ठिकाणी चित्त लावून व माझ्या ठाई जीवन प्राण ठेवून प्रत्येकाला बोध करीत व माझ्या कथा सांगत त्यातच नेहमी संतुष्ट व रममाण ते असतात. याप्रमाणे नेहमी युक्त म्हणजे समाधानाने राहून प्रीतीपूर्वक मला भजणाऱ्या लोकांस ते मला येऊन पोचतील असा समत्व बुद्धीचा योग मीच देत असतो आणि त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच मी त्यांच्या आत्मभावात म्हणजे अंतःकरणात शिरून तेजस्वी ज्ञानदीपाने त्यांच्या मनात अज्ञानापासून उत्पन्न झालेला अंधकाराचा नाश करतो. अर्जुन पुढे म्हणाला, तुम्हीच परम ब्रह्म, श्रेष्ठ स्थान व परम पवित्र वस्तू आहात. दिव्य व शाश्वत पुरुष, आदिदेव, अजन्मा, सर्व विभू म्हणजे सर्वव्यापी असे आहात. तुम्हाला सर्व ऋषी तसे देवर्षी, नारद, असित, देवल आणि व्यासही म्हणतात आणि स्वतः तुम्हीच ते मला सांगत आहात. हे केशवा, तुम्ही मला जे सांगता ते सर्व मी सत्य मानतो. भगवंता, तुमची व्यक्ती म्हणजे तुमचे मूळ देवांना माहीत नाही आणि दैत्यांनाही माहीत नाही. हे सर्व प्राणीमात्र उत्पन्न करणाऱ्या हे भगवंता, देवदेवा, जगतपते, तुम्ही हे पुरुषोत्तमा स्वतःच आपण आपल्याला जाणता. म्हणून तुमच्या ज्या दिव्य विभूती आहेत, ज्या विभूतींनी हे सर्व लोक व्यापून तुम्ही राहिला आहात, त्या आपणच मला कृपा करून पूर्णपणे सांगा. हे योगीन, सदा तुमचे चिंतन करीत असता मी तुम्हाला कसे ओळखावे आणि हे भगवंता, कोणकोणत्या पदार्थामध्ये मी तुमचे चिंतन करावे ते मला सांगा. हे जनार्दना, आपली विभूती व योग पुन्हा एकदा मला विस्ताराने सांगा, कारण अमृततुल्य हे तुमचे भाषण ऐकता ऐकता माझी तृप्ती होत नाही. श्री भगवान म्हणाले, बरे तर ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्यापैकी हे कुरुश्रेष्ठा मुख्य तुला सांगतो, कारण माझ्या विस्ताराला अंत नाही. सर्व प्राणिमात्रांच्या अंतरी असणारा आत्मा हे गुडाकेशा मी आणि सर्व जीवांच्या आदी, मध्य आणि अंतही मीच आहे. 12 आदित्यांपैकी विष्णू मी, तेजस्व्यांमध्ये किरणमाली सूर्य मी, 7 किंवा 49 मरुतांमध्ये मरीची मी आहे, नक्षत्रात चंद्र मी वेदांपैकी सामवेद आणि देवांपैकी इंद्र आहे आणि इंद्रियांमध्ये मन आहे. भूतांच्या ठाई चेतना म्हणजे प्राणांची हालचाल मीच आहे आणि 11 रुद्रामध्ये मी शंकर आहे. यक्ष राक्षसात कुबेर आणि 8 वसूंमध्ये मी पावक आहे. 7 पर्वतामध्ये मी मेरू आहे. हे पार्था, पुरोहितामध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असे समज. सेनानायकात स्कंद म्हणजे कार्तिकेय
आणि जलाशयामधील समुद्र मी आहे. महर्षीपैकी भृगु मी, वाणीमध्ये एकाक्षर म्हणजे ओंकार मी आहे. यज्ञापैकी जपयज्ञ मी आहे. स्थावर म्हणजे स्थिर पदार्थात हिमालय मी आहे. सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ व देवर्षीमध्ये नारद मी आहे. गंधर्वापैकी चित्ररथ, सिद्धांपैकी कपिल मुनी मी आहे. घोड्यांमध्ये अमृत मंथनाची वेळी निघालेला उच्चश्रवा मी आहे असे जाण. गजेंद्रामध्ये ऐरावत व मनुष्यांमध्ये राजा मी आहे. आयुधात वज्र मी, गायींमध्ये कामधेनू मी आणि प्रजोत्पादन करणारा काम मी आहे. सर्व सर्पांपैकी वासुकी मी आहे आणि नागांमध्ये अनंत मी आहे. यादस म्हणजे जळवासी भूत प्राणीमात्रात वरुण मी आहे आणि पितरात अयर्मा मी आहे. नियमन करणाऱ्यात यम मी आहे आणि दैत्यांपैकी प्रल्हाद मी आहे. ग्रासारण्यात काल मी आणि पशूंपैकी मृगेंद्र म्हणजे सिंह मी आहे आणि पक्ष्यामध्ये गरुड मी आहे. वेगवानात वायू मी, शास्त्राधार्यात राम मी आणि माशांमध्ये नक्र मी आहे. नद्यांमध्ये भागीरथी मी आहे. हे अर्जुना, सृष्टीमात्राच्या आदी मध्य आणि अंत मीच आहे. विद्यांपैकी अध्यात्मविद्या वाद करणाऱ्यांचा वाद मी आहे. अक्षरापैकी आकार मी आहे आणि समासापैकी उभयपद प्रधान द्वंद्व समास मी आहे. निमेष मुहूर्त आदी अक्षयकाल मीच आहे. सर्वतोमुख म्हणजे चारी बाजूंनी मुखे असणारा धाता मीच ब्रह्मदेव आहे आणि सर्वांचा क्षय करणारा मृत्यू व पुढे जन्मास येणाऱ्यांचे उत्पत्तीस्थान सुद्धा मीच आहे. स्त्रियांपैकी कीर्ती, श्री आणि वाणी, स्मृती, मेधा, धृती व क्षमा मी आहे. तसेच साम म्हणजे गवयाच्या वैदिक स्तोत्रात भरतछाम छंदापैकी गायत्री छंद मी. महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना मी. ऋतूमध्ये वसंत ऋतू मी. फसविणाऱ्यांचे द्यूत मी. तेजस्व्यांचे तेज मी. विजयशाली पुरुषांचा विजय मी. निश्चयी पुरुषांचा निश्चय मी आहे. तत्वशीलांचे सत्व मी आहे. यादवांपैकी वासुदेव मी आहे. पांडवात धनंजय मी आहे. मुनींपैकी व्यास मी आहे. कवींमध्ये शुक्राचार्य मी आहे. शासन करणाऱ्यांचा दंड मी आहे. जय इच्छुकांची नीती म्हणजे मसलत मी आहे आणि गुह्यापैकी मौन सुद्धा मीच आहे. ज्ञानी लोकांचे ज्ञान मी आहे. तसेच हे अर्जुना, सर्व प्राणीमात्रांचे जे काही बीज ते मीच आहे. मला सोडून असेल असे चराचरात प्राणीमात्रच नाही. हे परंतपा, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. विभूतींचा हा विस्तार दिग्दर्शनासाठी मी तुला सांगितला आहे. जी जी वस्तू वैभव, लक्ष्मी किंवा प्रभाव यांनी युक्त आहे ती माझ्याच तेजाच्या अंशाने निर्माण झाली आहे असे तू समज. अथवा हे अर्जुना, तुला हा पसारा जाणून काय करायचे? थोडक्यात सांगतो ती ऐक. मी आपल्या एका अंशाने हे सर्व जग व्यापून राहिलो आहे. याप्रमाणे श्री भगवंतांनी गायलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदात ब्रह्मविद्या अंतर्गत योग म्हणजे कर्मयोग शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील विभूती योग नावाचा 10वा अध्याय संपन्न झाला. हरिओम दत्सत. हरिओम दत्सत.